स्पेशल आहे का? मीरा, नाही, असं असं काहीच नाहीये. ओके, येतो. मीरा, अगं इथे अशी उभी राहून बघत काय बसलीस? जा त्यांना बाय कर. नाही, नको अगं, कशाला? वेडी आहेस का जरा? अगं त्यांना काय वाटेल? त्यांना छान वाटेल. जा त्यांना बाय म्हण आणि त्यांना सांग ऑफिसवरून लवकर परत या. जा. नाही, मी कशाला बोलू की ऑफिसमधनं लवकर परत या म्हणून? नाही ताई, नको नको. मी सांगते म्हणून. चल चल. नाही ताई, नाही नाही, ऐक ना. अगं त्यांना काय? हा केशव काका, बाबा दिलेलेच आहेत अजून. तुम्ही प्रोसेस सुरू करा, तिकडे अजित असेल, पण तुम्ही पर्सनली लक्ष द्या जरा. हां दादा. ठीक आहे. मी मुलुंडच्या ब्रांचला चाललोय. काय असेल तर कळवा मला. बोल. दादा, तू ऑफिसला चाललास? हो. मला वाटत पार्लरमध्ये सोडशील? अथर्व, ऐक ना, तुम्ही बाहेर निघालात ना, मला सोडा ना जरा घोडबंदर पर्यंत. हे वाट बघतात माझी. घोडबंदर रोडला? काका वाट बघतायत की ट्रॅफिक मध्ये अडकलेत? काहीतरीच आहे तुझा अनन्या. चल. ते शेअरिंग रिक्षावाले असतात ना, तशी फिलिंग येते मला. चला चला चला. बोल. वेदाचे बाबा. चल मीरा, बोल. काय तुला पण ड्रॉप करायचंय आज? बोल. नाही नाही. मग तू कुठे चालली आहेस? ते मी बाय करायला आले होते. ओके, बाय. बाय करायचंय ना? बाय. 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 झालं ना आता. हाय बाय काय करायचं होतं ते. चला आता, उशीर होतोय, निघूया. हो हां, निघूयात. चल. बाय वहिनी. मीरा, पुढचं बोल. नाही नाही, नको ताई, आता एवढं बोलले ना, बस झालं. असं कसं तू माझं ऐकणार नाहीस का? ताई, जायच्या आधी चला चला, लवकर लवकर बाहेर पडूया, लवकर लवकर वेळेत पोच. हाक मार. वेदाचे बाबा.
मीरा बोल. ते तुम्ही ऑफिसवरून घरी लवकर या. हो. ओ वहिनीचे आहो. लवकर चला म्हणजे घरी परत लवकर येता येईल तुम्हाला, असं वहिनी म्हणतीये. झालंय का तुमचं हाय बाय करून? चला आटपा. माझे पण आहो तिथे वाट बघतायत. काय चला चला चल ग. मीरा बाय अथर्व. अगं मीरा थांब थांब थांब. मीरा अगं थांब थांब. घरात माणसं नसली की घर कसं रिकामं वाटतं नाही का? हो नाही साहेब. पण रिकामा कुठे आहे? आपण तिघे आहोत की. मीरा चल. आई साहेब मी आलेच. हा थांब थांब मी पण येते. माया फक्त आपण नाही, या अंबिकाचा आत्मा सुद्धा आहे ना इथे. नर्मदा आणि अनन्या गेल्या ते एक बरं झालं. आता मला माझं काम नीट पार पाडता येईल. माया, तुला मीराचा सूड घ्यायचा आहे ना? हो, तोही आजच्या आजच. मग एक काम कर. नाही करते, पण असं काही काम सांगू नका ज्याने मी त्याच्या पोटात दुखेल, तिचा पाय घसरून ती पडेल वगैरे. कारण असे प्लॅन्स कधीच वर्कआउट होत नाहीत मॅडम. ते खूप झालं आता. मूर्खासारखं वागू नकोस. आज आपण असं काहीतरी करणार आहोत ज्याच्यामुळे मीराचा जीव सुद्धा जाऊ शकतो. ओके ग्रेट. फक्त मी सांगते तेवढंच कर आणि तेही वेळेवर. ठीक आहे, तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. ऐक,